महायुतीचं जागा वाटप आज जाहीर होणार आहे। जागा वाटप झालंय, फक्त घोषणा बाकी असल्याचं महत्त्वाचं विधान संजय शिरसाट यांनी केलंय। नाशिक, पालघर, ठाणे लोकसभेचा तिढा सुटल्याचा दावा देखील आता शिरसाट यांनी केलेला आहे। तर महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या संदर्भातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। जागा वाटप हे झालंय, फक्त अधिकृत घोषणा बाकी असल्याचं विधान शिवसेनेचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी केलंय। तर नाशिक, पालघर, ठाणे लोकसभेचा तिढा सुटल्याचा दावा देखील शिरसाट यांनी केलेला आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, लोकसभा निवडणुकीचा आणि या संदर्भात जागा वाटपाचा तिढा सुटल्याचं महत्त्वाचं विधान संजय शिरसाट यांनी केलेलं आहे। स्वप्नील जाधव आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत, त्यांच्याकडून बातमीच्या संदर्भातले अपडेट घेऊया। स्वप्नील, महायुतीचं जागा वाटप हे रखडलेलं होतं, अनेक धुसफूस देखील त्यावरून सुरू होती। जागा वाटप झालंय, फक्त अधिकृत घोषणा बाकी असल्याचं महत्त्वाचं विधान शिवसेनेचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी केलंय आणि या संदर्भातली घोषणा देखील आता अधिकृत होऊ शकते। नाशिक असेल, पालघर असेल, ठाणे असेल, या लोकसभा जागांचा तिढा सुटल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। एकंदरीत या बातमीच्या संदर्भातले ताजे अपडेट काय? शुभम, नक्कीच महायुतीमध्ये जागा वाटपावरून अद्यापही तिढा निर्माण झालेला आणि या जागा वाटपावरती कधी तोडगा निघणार आणि कधी हा तिढा तो सुटणार याकडे सर्वांचं लक्ष। मात्र एकूणच महायुतीतील शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्याप्रमाणे खरं तर महायुतीमध्ये जे जागा वाटप होतं ते झालेलं आहे, मात्र अधिकृत घोषणा होण्याची बाकी आहे। जे 4 ते 5 जागा आहेत त्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गची एक जागा आहे, ठाण्याची सुद्धा एक जागा आहे, नाशिकची आणि पालघरची एक जागा आहे। खरं तर रत्नागिरी सिंधुदुर्गमधून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तयारीला आणि प्रचाराला सुरुवात केलेली आहे। कालच मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत जे शिवसेनेकडून इच्छुक आहेत त्यांनी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत तसेच रवींद्र चव्हाण यांच्यासोबत संवाद साधलेला आहे। त्यामुळे कुठेतरी रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा या संदर्भात सुद्धा जो पेच निर्माण झाला होता तो देखील सुटला असल्याची माहिती समोर येते। मात्र ठाण्याची जागा ही नक्की कुणाला जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तर एकूणच नाशिकमध्ये अद्यापही छगन भुजबळ यांच्याच नावाची चर्चामुळे ती जागा राष्ट्रवादी काँग्रेसला अजित पवार गटाकडे जाते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार। तर राजेंद्र गावित नक्की कोणाच्या तिकिटावरती पालघरमधून लढणार असे अनेक प्रश्न आहेत। मात्र आज जर जागा वाटप झालं तर यामधून या सर्व प्रश्नांची उत्तर आहेत ते मिळून जातील। अगदी स्वप्नील, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।